देतात, त्यामुळं डबल वर कोण थांबू नका. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आजचे स्पीकर विजय शेडे सर. कंटिन्यू आपण ऐकायला लागलोय एजिंग प्रोसिजर स्लो डाऊन कशी करायची. होणार आहे का? होणारच आहे. हे होत असतं, त्याचं स्पीड जो प्रमाणापेक्षा जास्त आहे त्याला स्लो डाऊन करायचं आहे आपण. आणि हे स्लो डाऊन करण्यासाठी आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज आणि नाही केलं तर काय होतंय हे सगळं आपण ऐकायला लागलोय. तर जाणार आहोत आपण शेटे सरांच्याकडे. शेटे सर, तुम्हाला फक्त 20च मिनिट आहेत. ओके, चलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपलं व्याख्यान मला चालू आहे एजिंग तुम्ही प्रोसेस कसं सुमेध सर ऑल म्यूट करा. येस ताई, अनम्यूट करा सर. एजिंग कसं स्लो करायचं, वृद्धत्व येणार आहे ते कसं सावकाश आलं पाहिजे, शेवटपर्यंत आपण कसं तरुणपणातल्या असल्यासारखं राहिलं पाहिजे लक्षात आलं, तर त्याच्यावर आपली व्याख्यान मला चालू आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला कुपोषण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आपण जे खातो पितो त्यातनं पोषक तत्व मिळत नाहीत. 80% भाग तिथंच आहे. लक्षात आलं. लोक 20%वर एक्सरसाइज वरती वगैरे काम करतात आणि वजन किंवा आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे असं नाही आहे. तर हे पोषक तत्वांचं मोठं कारण जे आहे की नाही ते मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अँगलने इथं सांगायला लागलोय. एटीपी ऊर्जा तयार होते. ऊर्जा तुमच्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया असतो. मग तो किती स्ट्रॉंग पाहिजे किंवा काय. आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी आहेत. ऊर्जा तयार होणार होतं कुठं तयार होणार, तुमच्या पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया. हे सगळे तयार होणारी ऊर्जा कशापासून तयार होते, ग्लुकोज पासून तयार होते. मग त्याच्यामध्ये प्रोटीनचा काय रोल आहे, विटॅमिन्स, मग त्याचा मिनरल्सचा काय रोल असतो. आणि ही पोषक तत्व जे आहेत की नाही तर ती आपल्याला कमी मिळतात. आणि आपण बघा कसं तरी घर संसार चालवत असतो की नाही. बघा, प्रत्येक गरीब माणूस पण कमी आपल्या आपल्या संसार इथं चालवत असतो. पगार किती असतो त्याच्यामध्ये सगळेजण आपला संसार मॅनेज करत असतात. आणि आपलं शरीर पण काय करतं माहितीये काय, आपण सगळं शरीर मॅनेज करत असते. तुम्ही त्याला देत नाही, वर्ण आहारामधून देत नाही. आणि मग ते कुठून तर आपल्या शरीरातच इकडं तिकडं. मी उदाहरण दिलं बघा कॅल्शियमचं. तुम्ही आहारातनं कॅल्शियम घेत नाही, तुमच्या कॅल्शियमचा फार मोठा रोल असतो. ते हाडातनं काढतं वगैरे. आणि ते आपलं आपलं भागवत असतं. तुम्हाला बघा, प्रोटीन पासून मसल्स पासून तुम्हाला ऊर्जा जास्त तयार करायला लागली नाही पाहिजे. मसल्स काय होतात, आधीच वीक असतात ते. आणि तिथनं आणि जर तुम्हाला ऊर्जा तयार करायची जर पाळी आली तर मग ते मसल्स अजून वीक होतात. मग ह्या गोष्टी आपल्याला काय असतात, ह्या माहिती नसतात. आणि मग आपण परफेक्शनकडे कसं जायचं, बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याला मी तुम्हाला हे अन्नाचा अभाव. आता अन्नाचा अभाव म्हणजे काय, उपासमार. म्हणजे आपल्याला मिळतच नाही, उपासमार होते. लक्षात आलं. मिळत नाही, खायला मिळत नाही, काय पण असू दे खायलाच मिळत नाही, त्याला म्हणायचं अन्नाचा अभाव. आणि अन्नाचा सुकाळ आहे पण अन्न घटक नसतील. अन्न मिळतंय, सुकाळ आहे. आता सगळ्यांच्याकडे सुकाळ आहे बघा, म्हणजे तुमच्याकडे सगळं काही आहे, तुम्ही खाता पिता, पण अन्नातले घटक ते कुपोषण म्हणायचं. म्हणजे तुम्हाला पोषक तत्व मिळत नाहीत म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी. तर त्याला म्हणायचं कुपोषण. कुपोषण म्हणजे काल पण मी बोललो होतो, हे एकदम कुडकिडीत मुलं असतात की नाही गरीब, त्यांनाच वाटते आपल्याला कुपोषण वगैरे. लक्षात आलं. तर आपण सगळे वेल एज्युकेटेड श्रीमंत गरीब तुम्ही बघा, तर न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे ना, तर त्याला कुपोषण म्हणायचं. लक्षात आलं. आणि असं कुपोषण ते न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी. शरीरात कायमस्वरूपी चालणारे मेटाबॉलिझम आपलं चयापचय कायम चालू असतं. लक्षात आलं. आणि ते बिघडत असतं. तुमचं हे वजन कमी होतं, वाढतं किंवा वय वाढेल तसं आपलं मेटाबॉलिझम कमी होतं. चयापचय म्हणजे अन्न खायचं. चयापचय म्हणजे काय आधी बघा, अन्न खायचं, पचवायचं. लक्षात आलं. ते डायजेस्ट करायचं, ऍब्सॉर्ब करायचं, ते रक्तात रूपांतर करायचं, ते पेशीपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग पेशीमध्ये एटीपी ऊर्जा तिथं तयार होते, ती तुम्ही वापरता. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी काहीतरी कचरा तयार होत असतो. लक्षात आलं. तो फ्री रॅडिकल वगैरे म्हणतात त्याला. तर तो त्याचं निचरा होणं भाग असतं. या सगळ्या प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणायचं. आणि वजन कमी असू दे, जादा असू दे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत, लक्षात आलं, तर हे तुमचं मेटाबॉलिझम आहे की नाही, चयापचय हे कमी राहतं, बिघडतं. लक्षात आलं. आणि म्हणून मग काय होतं, ह्या सगळ्याचं काय होतं, तुमच्या पेशींवर परिणाम होत असतो. तुमच्या सेल्स जे असतात की नाही त्याच्यावर परिणाम होत असतो. सेल्युलर मॉल न्यूट्रिशन. लक्षात आलं. हे चयापचयाच्या कार्यात बिघाड होतो की नाही, तर ते मेटाबॉलिझम बिघडतं. तर ते सेल्युलर मॉल न्यूट्रिशन म्हणजे तुमच्या पेशींचं कुपोषण. सेल्युलर मॉल न्यूट्रिशन या शब्दाचा अर्थ पेशींचं कुपोषण. आपल्या शरीरामध्ये लाखो करोड पेशी आहेत आणि त्या कुपोषित झालेत. सेल्सना, पेशींना जे पाहिजे ते मिळत नाही. लक्षात आलं. शरीरात म्हणजे तुम्हाला हे तक्रारी वगैरे आहेत की कुणाकुणाला काय प्रॉब्लेम आहेत बघा. लक्षात आलं. त्याचं रूट कॉज आहे, रूट कॉज पेशींचं कुपोषण, हे लक्षात घ्या. आणि मग हे तुम्हाला काय होतंय की आपल्याला तुम्हाला जे प्रॉब्लेम असतात की नाही, तर आपण औषधं घेत राहतो. घ्यायला पाहिजे का नको, नक्की घ्यायला पाहिजे. मग ती जी औषधं असतात की नाही, तर ती तुमच्या सिम्पटम्सवर असतात. तुम्हाला जी लक्षणं असतात तर त्याच्यावर असतात. मग रूट कॉज कुठं आहे, तुम्हाला पेशी तुमच्या वीक होत निघालेत.
मग इथं तुम्ही जे आता रिझल्ट बघायला लागलाय, लोकांना जे रिझल्ट येत निघालेत, रोज ऐकायला लागलाय 3 दिवस, 4 दिवस कुठं-कुठं लोकं तुम्ही ट्रायल पॅकला आलाय बघा, इथं लोकांचे एक्सपिरियन्स, बाकी पण लोकं रोज ऐकतात पण काम काम करत नाही आहेत. मग एक्सपिरियन्स काय येतायत? लोकं इथं औषधमुक्त कसं होत आहेत? तर त्यांच्या पेशींना योग्य ते पाहिजेल आहे ते मिळायला लागलंय आणि पेशींना त्या न्यूट्रिशन व्हॅल्यू व्यवस्थित मिळायला लागली रोज रोज. तर ते त्या पेशी त्यांचं काम करतात आणि मग ती तुमची बॉडी युअर बॉडी हील्स यू. तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करतं. तुमचे वय वाढतं की नाही किंवा म्हातारपण हळू-हळू येतं. म्हणजे तुमची ताकद शेवटपर्यंत राहते. म्हणजे तुम्ही असं एनर्जेटिक राहता. तर त्याला पेशींचं कुपोषण, माल न्यूट्रिशन, रूट कॉज आहे की नाही तर ते आहे. शरीराचा मूळ घटक मी सांगालो तेच कुपोषित आणि हे कुपोषण आहे की नाही आता कुपोषणाच्या शब्दात सुपोषण. कुपोषणाच्या विरुद्धात काय? सुपोषण म्हणजे चांगलं पोषण, सकस आहार. लक्षात आलं? आणि आज मी तुम्हाला ह्याच्यामधल्या सकस आहारामधले बघा मॅक्रो न्यूट्रिशन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट म्हणजे तुम्हाला ग्रॅममध्ये लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे तुम्हाला मिलीग्रॅममध्ये लागतात. कमी लागतात, पण लागतात. त्याच्याशिवाय चालत नाही. आणि पाणी. निसर्गानं फक्त हे 6च पदार्थ खाण्यासाठी दिलेत. या प्रोटीनचा काय मोठा रोल असतो तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्हाला तुमचं वजन असू दे, तुमचं फिटनेस असू दे, तुम्हाला म्हातारपण कमी करायचं असेल, यंग राहायचं असेल, आपल्याला हे एजिंग प्रोसेस स्लो करायची असेल, तर आज मी तुम्हाला हे उदाहरणासाठी मी सांगालोय ना, तर प्रत्येकाचं जर सांगत बसलो तर अजून 8 दिवस व्याख्यान मला चालेल. तसं नाहीये. मोठं-मोठं जे आहे की नाही, प्रोटीनचा किती मोठा रोल आहे, मोठा रोल. आणि आज बघा कोण-कोण शेक प्यायला लागलाय. प्यायला लागलाय काय? मी काल पण बोललो होतो 25 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला 1 वेळ घेतला की जातं. 2 वेळा घेतला की मॅरेथॉन मधले लोकं 2 वेळा घेतला की 50 ग्रॅम जातं. लक्षात आलं? या प्रोटीनचा काय रोल असतो, हे तुम्हाला तुमच्या टोटल हेल्थमध्ये किंवा तुमचं एजिंग स्लो होण्यामध्ये लक्षात आलं? शरीरात प्रोटीनची गरज कधीही कमी होऊन चालत नाही. कधी पण चालत नाही. आणि प्रोटीन कणी बॉडी असं स्टोअर करत नाही. असं बॉडीला पकडून स्टोअर करता येत नसते. तुम्हाला ते रोज घ्यावं लागतं. उतार वयात सुद्धा शरीराच्या सर्व प्रक्रिया आपण वय वाढेल तसं बघा. लोकांना काय वाटतं, की प्रोटीन म्हणजे ते ते जिममध्ये वगैरे जातात की नाही, त्या लोकांनीच ते प्रोटीन खायचं वगैरे असं नाही आहे. तर आपण सर्वसामान्य लोकं आपल्याला प्रोटीनचा ऊर्जा तुम्हाला 30% ऊर्जा प्रोटीनपासून आली पाहिजे. लक्षात आलं? तर उतार वयात सुद्धा आपल्याला प्रोटीनचं योग्य प्रमाणात आपल्याला ते घेणं आवश्यक असतं. लक्षात आलं? ती आपल्याला बघा निरोगी स्थितीत सुद्धा तुम्ही निरोगी आहात, काय? तरी सुद्धा 30 ते 40 ग्रॅम तुम्ही काही तुम्हाला आत्ता प्रॉब्लेम नाहीये. लोकांना काय वाटतंय, मला आत्ता कुठे काय प्रॉब्लेम आहे? मला आत्ता कुठे काय प्रॉब्लेम आहे? लक्षात आलं? तरी सुद्धा तुम्हाला 30 ते 40 ग्रॅम प्रोटीनची उलाढाल दररोज शारीरिक व्यापार चालू राहण्यासाठी होत असते. तुमचं शारीरिक आतले जे सगळ्या प्रक्रिया चालतात की नाही, कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम तिथं ते लागतच असतं. लक्षात आलं? पण तेवढं सुद्धा आपण ते घेत नसतो. लागतं किती प्रोटीन? तुमच्या जेवढे वजन आहे तेवढं ग्रॅम. 70 किलो वजन असेल तर 70 ग्रॅम कमीत कमी तेवढं प्रोटीन तुम्ही दिवसभरात खायला पाहिजे. 50 ग्रॅम प्रोटीन तुमचं 50 किलो वजन असेल तर. तेवढं आपण ते खात नसतो. आणि मग काय होतंय, हे शरीर कुपोषित. शरीर म्हणजे कोण? तुमच्या पेशी. मी काल म्हटलं होतं की नाही कशासाठी? पेशीसाठी. तर हे शरीर कुपोषित, प्रोटीनचं कुपोषण. का? तर तुम्ही ते आहारामधनं देत नाही. लक्षात आलं? आणि आहारात प्रोटीनची कमतरतेमुळे तुमचं वयोवर्धन होतं. तुम्ही म्हातारे व्हायला लागता. ही प्रोसेस समजून घ्या. मी मोठं-मोठं तुम्हाला सांगालोय. वयोवर्धन तुमचं वय वाढत जातं. एजिंग प्रोसेस फास्ट का होते? तर त्याच्यामध्ये वाढत्या वयामुळे सुद्धा, वार्धक्यामुळे सुद्धा मेटाबॉलिझम चयापचय कोलॅप्स होते. कोलॅप्स होते, बिघडतं आणि मग तुम्हाला बाकी प्रॉब्लेम होतात. आपण औषधं घेत राहतो किंवा काय, ते जे बाकी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असतात. पण रूट कॉजवर इथं शतायुजी फॅमिलीमध्ये का रिझल्ट यायला लागलेत? तर ते रूट कॉजवर काम होतं. आता प्रोटीनचं पचन होण्यास बघा, प्रोटीन सुद्धा पचन व्हायला लागतंय. तर प्रोटीनचेच घटक लागतात. सर्व तुम्हाला बघा, सर्व पाचक रस तुमचे आपल्याला डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वगैरे आहेत की नाही, तुमचं इन्शुलिन असू दे, बाईल म्हणजे पित्त रस असतो. लक्षात आलं? तुमचा हायड्रोक्लोरिक ॲसिड तुमच्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतंय. जठराग्नी म्हणतात. तुमचं प्रोटीनेज, लायपेज, सुक्रेज अशी सर्व एन्झाईम्स हे प्रोटीनचे घटक असतात. लक्षात आलं? आणि पेशींची निरोगी वाढ व्हायची असेल, तुमच्या सेल्सची निरोगी वाढ हेल्दी व्हायची असेल, पेशींचा व्यापार म्हणजे त्यांचं काम, पेशींचं अमर्याद चुकीची वाढ रोखणं, चुकीची वाढ सुद्धा त्याच्यात थांबली पाहिजे, नियंत्रण पाहिजे त्याच्यावर. तर ह्या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला काय असतं माहिती आहे काय, की तिथं प्रोटीनचं जे असतं की नाही ते घटक लागतात. केवळ स्वाद आपण बघा पोट भरण्यासाठी खातो, स्वादासाठी खातो, चवदार खातो, काही खाल्लं तरी पोट भरतं, भरतं की नाही? काय पण खावा तुम्ही, आपण पोट भरण्यासाठी खातो. त्याच्यातनं मला खरोखर कोणी विचार करत नसतं, की मला ह्यातनं काय मिळतं, काय नाही मिळतं. तर हे प्रोटीनचं जे प्रमाण असतं ते कमी जातं आणि हेच कारण पेशींना वृद्धत्व आणतं, लक्षात घ्या. आणि मग इथं जे लोकांना रिझल्ट यायला लागलेत, तुम्ही बघायला लागलाय, हे का रिझल्ट यायला लागलेत? मी मोठं-मोठं तुम्हाला सांगालोय प्रोटीनचं.
लक्षात आलं. तर हे प्रोटीनचा मोठा किती रोल असतो आणि हे वृद्धत्वामुळे पेशींचं काम आणखीन कमी होतं. बघा वय वाढेल तसं बघा आपली एनर्जी, लूक, स्टॅमिना कसं तुम्हाला फास्ट आधी कसं तरुणपणात होतं, तसं ते का होत नाही? तर कुपोषित. तुम्ही सगळे श्रीमंत आहात, सगळं तुमच्याकडे पैसा अडका आहे. पण कुपोषित आहात म्हणजे काय? न्यूट्रिशन डिफिशियन्सी. लक्षात आलं? तर तिकडं आणि मग काय होतं तुमचं BMR वाढतो, नाडीचे ठोके वाढतात. हे तुमचं प्रोटीनचं आहे की नाही? तुमचं ब्लड व्हॉल्यूम रक्त कमी पडतं. लक्षात आलं? तुमचं न्यूरोमस्क्युलर स्ट्रेंथ कमी होते. नर्व्हस सिस्टम स्नायूंची यंत्रणा. बघा तुम्हाला वय वाढेल तसं हे सगळे प्रॉब्लेम होतात की नाही काय? आणि कमी होतात. श्वासोच्छवासावर परिणाम होतो. श्वास धाप लागते, दम लागतो किंवा काय होतंय? हे तुम्हाला डायबिटीज, झोपेची तक्रार, हालचाल मग तरुणपणातली हालचाल आणि वय झाल्यानंतरच्या हालचाली सगळ्यांना अनुभव असतो आपल्याला. तर त्या हालचाली मंदवतात. तुमची इम्युनिटी कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. होतं का नाही बघा, असे अनेक प्रकारचे वयोवर्धनाच्या स्थितीत हे डिजनरेशन हे सगळेजण आपण काय करत असतो, अनुभवत असतो. आणि आपण काय होतंय, मग आपण काय करतो डायबिटीज झाला, होतो का नाही? मग तुम्ही गोळ्या घ्यायला पण पाहिजेत. लक्षात आलं श्वास तुम्हाला आता इथं प्रतीक्षाताईंचा तुम्ही एक्सपिरियन्स ऐकला. मग इथं काय त्यांचं पंप जाण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरच्या खाली गाईडन्स खाली पंप घेत होते की नाही दम्यासाठी. मग इथं आल्यानंतर त्यांचा पंप कसा गेला, त्यांच्या श्वसन क्षमतेची कार्यक्षमता वाढली, त्यांचं वजन कमी झालं. मग हे कसं आहे रूट कॉजवर काम व्हायला लागतं. लक्षात आलं? तर हे मी तुम्हाला प्रोटीनची कमतरता राहिल्यामुळे काय होतंय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. लक्षात आलं? मग हे एक जर तुम्ही प्रोटीन व्यवस्थित द्यायला लागला, जेवढं तुमचं वजन आहे. बरं तुम्ही काय म्हणाल, आम्ही पनीर खातो, मासे खातो, अंडी खातो, नॉन-व्हेजवाले दूध, दही खातो, मोड आलेलं खातो. पूर्ण प्रोटीन मिळत नाही. मी लक्षात आलं सांगतो काय, तुम्हाला 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड हे जोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत राहिलेले 11 बॉडी तयार करत नाही. 9+11 प्रोटीनची चेन अमायनो ॲसिड मग तुमचं शरीर ते पेशी स्ट्रॉंग, पेशींचं कार्य हे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित व्हायला लागलंय. तुमचे मसल स्ट्रॉंग पाहिजेत. हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. उद्या किंवा परवा कसं तरी येईल ते बघून मागं-पुढं होईल. मसल्स जेवढे तुमचे वीक, तेवढं तुमचं वयोवर्धन फास्ट. तुम्ही एजिंग प्रोसेस फास्ट. तुमचे वजन कमी होणार नाही. तुम्ही रोगग्रस्त असणार. शरीरामधले आणि मसल स्ट्रॉंग होण्यासाठी संपूर्ण रोल जो असतो तो प्रोटीनचा असतो आणि तेच आपल्या आहारामध्ये असत नाही. आणि म्हणून इथे जे रिझल्ट येतात 2 वेळा शेक घेतात त्यांना आणि पर्सनल प्रोटीन पावडर 2 चमचे घातला, तर सकाळी 30 ग्रॅम, संध्याकाळी 30 ग्रॅम प्रोटीन जातं आणि एका वेळी 25 ते 30 ग्रॅमच्या वरती जादा प्रोटीन खायचं नसतं. आता बघा कार्बोहायड्रेट्स पिष्टमय पदार्थाचा काय रोल असतो मी तुम्हाला सांगतो. आता पिष्टमय पदार्थ आता आपल्या आहारामध्ये आपण प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो आणि ते सिंपल कार्बोहायड्रेट खातो. कार्बोहायड्रेटला व्हिलन करायची आवश्यकता नाही. पण तिथं आपल्याला जे ऊर्जा पाहिजेल आहे, ग्लुकोज पाहिजेल आहे, तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि आपल्या आहारामध्ये प्रचंड प्रमाणात सिंपल कार्बोहायड्रेट असतात आणि त्याच्यामुळे हे तुमचं आरोग्य बिघडतं किंवा काय. आता ऊर्जा निर्मितीसाठी आता बघा थोडं मेडिकल शब्द येतील. ऊर्जा निर्मितीचं ते सर्कल असतं काय आणि त्या पदार्थावर हे कार्बोहायड्रेटवरती लक्षात आलं? मग ते सिंपल असू दे किंवा कॉम्प्लेक्स असू दे. तर या कार्बोहायड्रेट जे पचन प्रक्रिया जी असते की नाही, त्याला क्रेब्स सायकल म्हणतात. क्रेब्स सायकल. आता तो शब्द येणार मी टाळू शकत नाही. क्रेब्स सायकल ती एक ऊर्जा निर्मितीचं चक्र आहे. तर त्या प्रोसेसमधनं ते कार्बोहायड्रेटचं चक्र फिरतं. मग तिथं काय होतं एनर्जी क्रिएट करण्याचं सर्कल. मग ते आता क्रेब्स सायकल आहे की नाही एनर्जी क्रिएट करायचं सर्कल असतं. त्या एन्झाईम्सचे संस्कार होणं आवश्यक असतं. तिथे एन्झाईम्स असतात. त्यांचा संस्कार झाला पाहिजे. कशावर? त्या कार्बोहायड्रेटवर. एन्झाईम्स क्रिएट करण्याच्या सर्कलमध्ये एन्झाईम्स बरोबर ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा आता थोडं मेडिकल टर्म येतील मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. हे एनर्जी क्रिएट करण्याच्या क्रेब सायकलमध्ये कार्बोहायड्रेटचं सांगालोय. तर तिथं तुम्हाला हे एन्झाईम्सवर संस्कार होणं आवश्यक असतं. मग ते संस्कार क्रिएट करण्यामध्ये तिथं ऑक्सिजनचा रोल असतो. मग ऑक्सिजन इनहेल तुमची कॅपॅसिटी श्वसन संस्थेवर अवलंबून आहे. इथं बघा तुमची लंग्सची कॅपॅसिटी वीक असते. तुम्ही इनहेल करतच नाही, श्वास घेतच नाहीत पूर्ण अंशेनं. ऊर्जा कशी तयार होते? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरी कोण करतं? हिमोग्लोबिन कमी असतो बघा. हे सगळं कसं एकमेकाशी कनेक्टेड आहे. हिमोग्लोबिन कमी असतं, ऑक्सिजन तिथं मग जात नाही. बघा हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं सगळ्यांना वीकनेस येतो. मग आपण हिमोग्लोबिन वाढवण्याचं डॉक्टर तुम्हाला औषध देतात. तिकडे औषध पण तुम्ही घेता. लक्षात आलं? कारण का हिमोग्लोबिन ते कॅरी करतं पेशीपर्यंत जातं. लक्षात आलं? मग तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी किती पाहिजे? आता इथं बघा, आता हा पण एक मेडिकल शब्द आहे. ऑक्सिजन हे बॉडी स्टोअर करत असते मायोग्लोबिन लेव्हलला. कुणाला माहिती आहे हे मायोग्लोबिन लेव्हल वगैरे काय? तर बॉडी पैसे कसे साठवून ठेवतात की नाही, तर तसं ऑक्सिजन
तुम्ही घेता, बॉडी स्टोअर करते कुठं, मायोग्लोबिन लेवलला, आणि मग तुम्हाला ते गरजेनुसार बॉडी आतल्या आत ते ऑक्सिजन काय करत असते, वाढवत असते. मग तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी बघा. मग इथं शतायुषी फॅमिली तुम्हाला योग शिकवतोय, प्राणायाम शिकवतोय, आम्ही इकडे कपालभाती, दीर्घ श्वसन. लक्षात आलं काय? मग इथं तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते. 20% वरती पण आम्ही तुम्हाला शिकवतो. इथं आम्ही तुम्हाला जे रिझल्ट सांगतो की नाही, तर ते उगीच येत नाहीये. मग आता तुम्हाला वजन कमी करायचं आहे. कुणाला माहिती आहे बघा, तुम्हाला 10 किलो वजन कमी करायचं असेल, तर 28 किलो तुम्हाला ऑक्सिजन इंटेक करावा लागतो. मग तेवढा तुम्ही करता काय? तेवढा करतच नाही. 10 किलो वजन कमी करायला 28 किलो ऑक्सिजन इंटेक. 10 किलो शरीर चरबी बाहेर गेली. कुठून गेली? संडास वाटे, युरिन वाटे कुठून गेली? तर ती 8 किलो 600 ग्रॅम, 8 किलो 400 ग्रॅम तुमच्या कार्बन डायऑक्साइडच्या माध्यमातून गेली. कार्बन डायऑक्साइडच्या रूपानं चरबी वाढलेलं वजन तुमचं 10 किलो वजन कमी झालं. तर मग इथं आता झालं सांगितलं की नाही, अमोल बनकर यांनी 11 महिन्यामध्ये किती वजन, 11 किलो वजन कमी केलं 2 महिन्यात. ते 11 किलो वजन गेलं कुठनं 10 किलो वजन? तर ते 10 किलो वजन 8 किलो 400 ग्रॅम ते कार्बन डायऑक्साइडच्या रूपानं, 1 किलो 600 ग्रॅम पाण्याच्या रूपानं. मग हे कुठल्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइड कुठनं बाहेर पडणार? तुमच्या लंग्सच्या माध्यमातून. मग तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी पाहिजे की नाही? लक्षात आलं? मी लंग्सची कॅपॅसिटी कमी पडते आणि हे मग काय होते, तुमच्या तिथं सुद्धा तिथं काम करणं आवश्यक असतं. तर ह्या एन्झाइम्स ॲक्टिव्ह करण्यासाठी आता बघा, हे तुम्हाला मी क्रेब्स सायकल सांगितलं की नाही, पिष्टमय पदार्थाचं मी तुम्हाला सांगालोय, पचन, ऊर्जा तयार होणे किंवा काय, तर त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये हे एन्झाइम्स कॅल्शियमची आवश्यकता असते, मॅग्नेशियमची आवश्यकता असते. लक्षात आलं? हे मिनरल्स हे त्यांची ॲक्शन असते आणि त्याची जे कमी पडले, कॅल्शियम कमी पडतं, असंही तुम्ही कॅल्शियम घेत नाही, मॅग्नेशियम तुम्ही घेत नाही. हे कार्बोहायड्रेटचं पुढचं जे प्रोसेस क्रेब्स सायकल आहे, ऊर्जा तयार करायची जी प्रोसेस आहे, तर ती कमी पडते आणि त्याला फॉस्फोरिलेशन म्हणतात. हे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम वगैरे कमी पडतं की नाही, तर ती फॉस्फोरिलेशन आणि हे एन्झाइम्स कंट्रोल ठेवण्याचं काम कॅल्शियमचं करतं. मग असंही तुमच्या आहारामधनं कॅल्शियम जात नसतं. मग तुम्हाला मेंदू काय म्हणतो, तुम्हाला कॅल्शियम देत नाहीस. तुम्हाला काय वाटतं, मग हाडामधलं कॅल्शियम काढलं जातं. हाडं ठिसूळ होतात. बघा कसं कनेक्शन आहे एकमेकाशी. हाडं ठिसूळ, ऑस्टिओपोरोसिस. मग तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या घेत राहता, काठी येते हातात बघा. लक्षात आलं काय? तर हे कुठं-कुठं कनेक्शन जातं बघा. हे कुपोषण. लक्षात आलं? मग हे कुपोषण काय? कॅल्शियम नाही भेटते. तुमची डिफिशियन्सी, मॅग्नेशियम डिफिशियन्सी, क्रेब्स सायकलमध्ये त्यांचे ते संस्कार होणार असतात. मग ते तुमचं कार्बोहायड्रेट ऊर्जा तयार करायचं, चांगल्या प्रकारची ऊर्जा एटीपी. लक्षात आलं? आणि मग ही डिफिशियन्सी आणि मग इथं रिझल्ट काय येतात बघा. तर हे पोषक तत्व व्यवस्थित जायला लागलेत आणि प्रोटीनची कमतरता झाल्यामुळं हे सगळे पुढचे जे असतात की नाही, ते अडथळे मग ते येत राहतात. लक्षात आलं? कार्बोहायड्रेट पासून बघा, साखर एनर्जी क्रिएट करताना प्रोटीनचा फार मोठा रोल असतो. आता कार्बोहायड्रेट पासनं ग्लुकोज तयार व्हायला पाहिजे. तिथं प्रोटीनचा रोल असतो. लंग्स कॅपॅसिटी मी आता सांगितलं, ऑक्सिजन कमी पडला तर कार्बन डायऑक्साइड, हे सगळं तुमच्या 70% ऊर्जा जी असते तुमच्या क्रिएट करण्यामध्ये तुमच्या लंग्सचा कॅपॅसिटी असते. त्याचा रोल असतो. लक्षात आलं? 70% लंग्सचा रोल असतो. मग तुम्हाला एटीपी ऊर्जा तयार कुठे होते? तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. मग तिथं तुम्ही ते काम, तिथं लंग्सचा रोल असतो, की तुमची ते कॅपॅसिटी वाढवायला ऑक्सिजन इनटेक वगैरे आहे की नाही, तर ते. आणि मग तुम्हाला हे अंडर गाईडन्स तुम्ही जर काम केला, तर वजन कमी करणं कसं सोपं असतंय. आम्ही तुम्हाला औषधमुक्त कसं सोपं असतं ते सांगतो. कारण का प्रत्येक ठिकाणी रूट रूट कॉजवर काम केलं जातं. इथं वेगळे-वेगळे वर्ग दिले जातात तुम्हाला. त्या वर्गाला तुम्हाला 3 डे ट्रायल पॅकला बघा कोण-कोण यायला लागलाय. तर तुमचा का? तर इथं तुमचा तो विश्वास बसला पाहिजे शतायुषी फॅमिलीवर. लक्षात आलं? तर 100% तुम्हाला जी गॅरंटी आम्ही देतो की नाही, इथं वजन कमी करणं किंवा औषधमुक्त होतं, तर ते करायचं असेल तर आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करावं लागेल. तर हे कुपोषण, लॅक ऑफ न्यूट्रिशन कमतरतेमुळं कार्बोहायड्रेटमध्ये बघा, आता कार्बोहायड्रेटमध्ये फायबरचा रोल असतो, अभाव असतो. आपण जे कार्बोहायड्रेट घेतो, तर तिथं त्यामध्ये पाहिजे कोंडा काढलेला बघा, कोंडा वगैरे काढतो की नाही किंवा काय, तर ते क्रेब्स सायकलमध्ये एनर्जी क्रिएट करण्याचं जे चक्र आहे, तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे त्याच्यातलं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबरचं अतिशय प्रमाण कमी होत निघालंय आणि जेवढं हे वयोवर्धन, हे फायबर जेवढं कमी, ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये येतं. मग ते आम्ही तिकडे गाईड करतो आणि मग काय होतं, तुमचे ते क्रेब्स सायकल जी असते किंवा काय सर्कल, तर तिथं ते कमी होतं आणि वय वाढेल तसं हे कार्बोहायड्रेटची एनर्जी सर्कलमधून जाताना पूर्ण संस्कार होत नाहीत. मी मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे सांगितलं की नाही, तर ते ते पूर्ण होत नाहीत आणि मग ह्या सगळ्या घटना एकमेकाला रिलेटेड असतात आणि म्हणून काय होतं, की आपल्याला हे एनर्जी क्रिएट करत असताना हा प्रॉब्लेम होतो.
ऊर्जा तयार होत असताना, लो एनर्जी बघा सगळ्यांना वय झाल्यानंतर तुम्ही खाता पिता का नाही? मग एनर्जी लो का होते? तुम्ही का उपाशी असता काय? एक तर पोषक तत्वांचा अभाव असतो. तुमचं मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं आणि त्याचं सगळं कारण कुठं यायला लागलंय? न्यूट्रिशन डिफिशियन्सी आणि मग इथं येत फॉर्म्युला 1, शेकमेट, मल्टीव्हिटॅमिन वगैरे जे कोण-कोण घेता बघा, तर तुम्हाला वेल बॅलन्समध्ये 40 प्रकारचे अन्न घटक मी सांगितलं की नाही 10 अमायनो ॲसिड, 15 प्रोटीन, ते फॅट वगैरे, तर हे सगळं 40 प्रकारचे अन्न घटक हे तुम्हाला जाणं आवश्यक असतं. तर हे आपल्याला तुमचे बघा प्रत्येकानं बघायचं आपले 24 तासात आपली एनर्जी सकाळी किती आहे, दुपारी किती आहे, रात्री किती आहे, तुमचं वय किती आहे, वयाप्रमाणे एनर्जीची लेव्हल बघा. आता माझंच बघा जेवढी सकाळी एनर्जी असते, तेवढी रात्री झोपेपर्यंत असते. का? तर न्यूट्रिशन डिफिशियन्सी मी बिलकुल करून देत नाही. लक्षात आलं? आणि मग काय होतंय तुमचं आता ह्या सगळ्याचा परिणाम परत बघा कुठं होतो? तुमच्या गटवर होतो, आतड्यांवर येतो. गट तुमचे लहान आतडं, मोठं आतडं, तर तिथं आणि त्याचा रोल असतो. थकवा येतो, तोंड येतं, डायजेशन बिघडतं वगैरे आहे की नाही? पचनाच्या तक्रारी, पोट बिघडले की आरोग्य बिघडतं. इन्फेक्शन होतं बघा. जरा काय झालं इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, अमुक-तमुक. मग हे सगळं फरक पडतो की नाही वय वाढेल तसं? लो इम्युनिटी, वरचेवर औषध घ्यावं लागतं, टेम्परेचर अमुक-तमुक. कार्बोहायड्रेट अनैसर्गिक स्वरूपात कार्बोहायड्रेट तुमच्या इंटेक व्हायला लागलेत. साखर, मैदा, कोंडा काढलेलं, फायबर नसलेलं, जादा पॉलिश केलेलं अन्न, हे सगळं सुजाताताईंच्या व्याख्यानामध्ये आलं होतं. हे त्यांनी जी व्याख्यान मला घेतली होती की नाही, आहार-विहारामध्ये हे सगळं सांगितलं होतं. मग हेच लोकांना माहिती नाहीये. काय खायचं माहीत नाही, किती खायचं माहीत नाही, केव्हा खायचं माहीत नाही. शास्त्रोक्त माहिती नाही. शतायुषीमध्ये जर तुम्ही आला, तर हे सगळं तुम्हाला शास्त्रोक्त माहिती कळेल. कळालं मी आज तुम्हाला 2 काय सांगितलं प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आणि आपण दिवसभरात सिंपल कार्बोहायड्रेट खातो. तर हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मग त्याला काय ते सायकल, क्रेब्स सायकल वगैरे सांगितलं. प्रोटीनचा रोल किती सांगितला. आता 2 दिवसात आपल्याला काय बघायचं आहे बघा. आपल्याला सोल्युशन मी पण सांगणार आहे. तुम्हाला अजून मी फ्री रॅडिकलचं डिटेलमध्ये सांगितलं नाही. फ्री रॅडिकल हे 2 दिवसात येईल. हे टॉपिक आहेत बघा. मी ते कव्हर करीन. प्रोटेक्ट युअर लिव्हर, फीड युअर गट. मसल स्ट्रेंथ वाढली पाहिजे. मग तुम्हाला काय जिमलाच जायला पाहिजे असं नाही आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ते एक कारण आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचं काय तुम्हाला आरोग्य बिघडायचं, तुमचं वय वाढेल, म्हातारा पण का लवकर होतो. आता कुणाला काय माहिती आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, प्रोटेक्ट युअर लिव्हर, तुमच्या लिव्हरचं संरक्षण करा. मसल स्ट्रेंथ कशी वाढवायची म्हणजे काय आम्हाला जिमला जायला सांगता काय नाही आहे. आणि रोल ऑफ अँटीऑक्सिडंट. कोण-कोण एनर्जी ड्रिंक घेतलं? घेतला तर फोटो काढतेला बघितलं की नाही? अँटीऑक्सिडंट भरलेलं आहे त्यातलं. लक्षात आलं? तुम्ही मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट कोण घेतं? त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. मग ह्या अँटीऑक्सिडंटचा काय रोल असतो? हे लक्षात आलं? तुम्हाला हे फ्री रॅडिकल वगैरे, पेशी लेव्हलचा कचरा, हे सगळं मी तुम्हाला आता काय उद्या उद्या आणि परवाच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर राहायचं आहे सगळ्यांना फिटनेस, लवकर म्हातारपण नको आहे. माझ्यासारखं कोणाला पाहिजे आरोग्य? या 9 तारखेला जयसिंगपूरला आणि 16 तारखेला कोल्हापूरला. ओके मॅडम? चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. रिअल सांगू का? स्वतःवर काम करावं लागतं विथ नॉलेज